नमस्कार, श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गावाकडचं सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता वाजले होते 7:30 आणि अगदी 7:30 वाजता सगळं कामं आवरले होते सकाळचे. झाडू वगैरे मारून झालेला होता, सारवण झालेलं होतं. सारवल्याशिवाय इथं काही स्वयंपाक करता येत नाही, कारण खूप धूळ असते. आणि स्वयंपाकाला लागायच्या आधी मी काय केलं, चुलीला पेटू घातलं, कारण मला बनवायच्या होत्या काळ्या मसाल्याच्या गावरान शेंगा शेवग्याच्या, कारण घरात सगळ्यांना खूप आवडतात. आणि मग जी गोष्ट आवडती ती केली की सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते हसू येतं. तर इथं मी शेंगदाणे भाजून घेतले होते मस्तपैकी, लसण, जिरे आणि थोडंसं काय घेतलं होतं माहिती आहे ताईंनो, 2-3 लवंगा. आणि मस्तपैकी हे वाटण सगळं मी पाट्यावरती वाटून घेतलं. हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या मिक्स घातल्या होत्या. जितकं घासून वाटण वाटलं जाईल तितकं छान अशी तरी येते. तर इकडं तरी येण्यासाठी मी थोडासा जास्त तेलाचा वापर केला. शेंगा आधी उकडून घेतल्या होत्या, त्यामुळं शेंगाचं पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही. जितके शेंगा उकडल्या जातील तितका तो रस्सा इतका टेस्ट होतो ताईंनो. इथं मी सगळं व्यवस्थित मिश्रण परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मला जेवढी भाजी करायची आहे तेवढं पाणी टाकलं. आता आपली भाजी तर बनवून झाली आहे. आता बनवायच्या होत्या भाकरी. कशाच्या? तर बाजरीच्या. इकडं पहा मस्त अशी तरी भाजीला आलेली आहे. आणि जो मसाला होता घासून वाटलेला तो अगदी तरी यायसारखाच वाटला होता मी. इथं मस्तपैकी जेवणाचं ताट बनवून झालेलं आहे. रेशनच्या तांदळाचा मस्त मऊ भात शिजवून घेतला. कैरी होती, पापड केलेले सुद्धा होते. आता सगळं आवरलं, भांडे घासले आणि आता निघाले. शर्ट घेतला आहोंचा आणि शेतात. आता शेतात धूप में कशासाठी ते घे रहे हैं सांगतेच. हम आइसक्रीम। त्या शेतात जायचं होतं. कशासाठी ताईंनो, तर दारे धरण्यासाठी. मग आता शेतात आहोंनी गाडीवरती नेऊन सोडलं. त्याआधी वाटाला आम्हाला भेटले होते बदाम शेकवाले. भैया आईस्क्रीम घ्यायची का हो म्हणले. म्हणलं हो घ्या. आणि मग आहोंनी घेतली आम्हाला मस्तपैकी आईस्क्रीम, म्हणजेच बदाम शेक. मस्त रोडवरती ओळखीचेच होते ते भैया, त्यांनी दिली. तर आहोंनी आम्हाला सोडलं आणि मस्त आम्ही बदाम शेक हा झाडाखाली बसून मस्त पिला, कारण एवढ्या उन्हात इतकं थंड खायला भेटलं, हा आनंद काही गगनात मावत नव्हता. त्यानंतर आम्ही तर थाटाने आलो, पण आम्हाला काही मोटर चालू झाली नाही. मग आहो आणि आहोंचे मित्र हे दोघंजण आले आणि मोटर यांनी आम्हाला चालू करून दिली. मग काय आम्ही बसलो ना दारे धरत. ताईंनो खूप ऊन आहे बरं का, खरंच शेतकऱ्याला खूप कष्ट आहेत. आणि सरकारने नक्की शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे. आमचा ऊस असा काही झाला होता थोडासा, म्हणजे 1-2 खळ्याभर जागा अशी झाली होती. मस्त आपली मोटर पाणी वगैरे मारत होती, पण तेवढ्यात काय झालं ताईंनो, आमचं पाणी उपसणार होतं, कारण मोटरीचा अंदाज दिसत होता. थोडं 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 कमी कमी पाणी यायला लागलं की परत मग आमचं एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर विहीर आहे. थोडंसं बरंचसं लांब आहे. वरती दारे चालू आहेत आणि खाली नदीच्या कडेला विहीर आहे. मग आता स्टोरेजला म्हणलं आपल्याला जावं लागतं, कारण अर्धा पाईप कमी झालेला आहे पाण्याचा आणि आपल्याला मोटर ही बंदच करावं लागणार आहे. मग शेवटचं दारं दिलं, म्हणजे खाली जाऊपर्यंत ही वळ भिजन असं खोऱ्याने ओढून घेतलं. असे काही दारे दिले जातात. आता मी तर याच्या आधी असे काही कामं केलेले नव्हते, पण चला आज तुमच्यासोबत शेअर केलं. दारे हे द्यावंच लागतात आणि संसार हा एकाचा नसतो, दोघांचा असतो. हातभार हा द्यावाच लागतो. त्यामुळं मी स्वतःला कोणत्याच कामामध्ये माघार घेत नाही. प्रत्येक काम करून पाहत असते आणि ह्या कामामध्ये मी यशस्वी ठरले, कारण मला कधी फ्यूजं टाकता येत नव्हते, कधी काढता पण येत नव्हते ताईंनो. पण आता बघा मोटर बंद केली, फ्यूजं काढले आणि शर्ट पाहिला का ताईंनो किती भरलाय माझा. कारण आज आहे ना मी शर्टच घातला होता, कारण हा कॉटनचा शर्ट आहे आणि कम्फर्टेबल वाटतं, ऊन जास्त लागत नाही. बरं आता मी बसने निघाले. कुठं निघाले, दिवसभर इतकं काम केलं, घरी आले, फ्रेश झाले आणि गावाकडून चालले शहराकडे, कारण तिथून माझ्या मैत्रिणीसोबत जायचं होतं पुरुषोत्तमपुरीला. कशासाठी तर ते सांगतेच. तर तिथं पुरुषोत्तमपुरीला धोंड्याच्या महिन्यामध्ये गेलं, म्हणजे 3 वर्षाच्या नंतर जो धोंड्याचा महिना येतो, मागच्या 3 वर्षापूर्वीसुद्धा मी गेले होते आणि 3 वर्ष सलग झालेत की मी जाते पुरुषोत्तमपुरीला. म्हणलं रात्रीचे वाजले होते 7 आणि 7 वाजता आम्ही निघालो होतो. इथं आलो आहे आम्ही 9:30 वाजता. मग मी तर काहीही केलं नव्हतं. माझ्या मैत्रिणींनी सगळ्यांनी धोंडे केले होते आणि ते धोंडे, ओटीचं सामान ते सगळं घेऊन आल्या होत्या. मात्र काय केलं,
आणि सगळ्या मैत्रिणी गेल्या. म्हणलं मला पण येऊ द्या. तर माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मला जेवणासाठी डब्बा आणला होता, धोंडे जेवायसाठी सगळं व्यवस्थित घेऊन आल्या होत्या. किती प्रेम माझ्यावरती. त्याच्यानंतर ताईंनो आम्ही इथं जे काही होड्या असती जहाजासारखं त्यात बसून अलीकडं आलोय आणि थोड्याशा अंतरावर मग तिथं वाळू होती. इतक्या रात्री आम्ही रात्री का आलो तर इथं खूप गर्दी राहते दिवसा म्हणून रात्री आलो होतो. तर इथं महादेव केलाय वाळूचा आणि बताशे वाहिले महादेवाला, मस्तपैकी बेल वाहिला, फुलवात लावली आणि हा महादेव शेवट विसर्जन करावा लागतो. मग छान पूजा करून घेतली महादेवाची. आणि ताईंनो एक गोष्ट सांगू तुम्हाला, मी कुठंही जाऊ द्या कोणत्याही गंगेमध्ये हा दिवा सोडला ना, हा दिवा तरंगतो आणि खूप वेळ दिसतो. मी जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत ह्या दिव्याची कमाल पहा. सगळ्यांचे दिवे बुडवले होते पण माझा अगदी तरंगत होता. मला खूप आनंद झाला. म्हणलं मी कोणतीही गोष्ट मनात नसताना जाण्याच्या वेळेला अचानक आले आणि तरीसुद्धा मला खूप आनंद झाला होता. हा दिवा छान असा गंगेमध्ये तरंगत होता. त्यानंतर आम्ही घेतली मस्त ओटी. आता ही ओटी दिसती ही सुद्धा सुंदर अशी गंगेमध्ये तरंगत होती. ही ओटी थोड्या वेळेस त्या दादांनी ठेवली, नंतर उचलून घेतली. तर ताईंनो दिवा आणि ओटी फक्त 10-10 रुपयाला भेटली. मला तर वाटलं खूप महाग असेल, पण नाही. इथं आलोय तर पहा इथं सुद्धा छान सोय केलेली होती. अगदी पाणी जे आहे ते मस्त असं सोडलेलं होतं त्यांनी आणि मस्त फॅनसुद्धा चालू होते. अगदी थंड वातावरण झालेलं होतं. अजिबात गरमी नव्हती. तर कोण म्हणणार मी दिवसभर शेतामध्ये दारे धरलेत. किती चेहरा फ्रेश होता. आणि ताईंनो खरंच हा आनंद माझ्या गगनात मावत नव्हता. इतकं छान दर्शन झालं पुरुषोत्तमपुरीचं, विचारताच सोय नाही. आणि इथे थंड वातावरण तिथल्या गावकऱ्यांनी खूप छान सोय करून ठेवलेली होती. तुम्ही सुद्धा पुरुषोत्तमपुरीचं नक्की दर्शन घ्या. डायरेक्ट व्हिडिओ घेऊन दिला गाभाऱ्यात गेल्यावर. मला वाटत होतं व्हिडिओ घेऊन देतात का नाही, पण ताईंनो छान व्हिडिओ घेऊन दिला. मात्र हा व्हिडिओ माझ्याकडून आडवा घेताना आला नाही, मात्र उभा घेतला आणि शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर केला होता. आज पुरुषोत्तमपुरीचे दर्शन झाले म्हणून. तर इथं पहा किती मस्त आहे ना, छान देवाचं तेच पाहिलं का ताईंनो? एवढं ऊन आहे तरीसुद्धा गळ्यातले हार हे अजिबात सुकले नव्हते. त्याच्यानंतर पार्वतीने बघा इथं सुद्धा सोडलं नाही देवाला, देवासोबतच आहे पार्वती मैया. त्यानंतर आम्ही आलो होतो कुठं ते सांगतेच, तर गौमातेकडं. कारण इथं आहे गोशाळा आणि ह्या गौशाळेवरती आम्ही जेवणं केले. मग जे काही कोणाच्याने होईल 10-5 रुपये हे गोशाळेमध्ये दान दिले गाईला खाण्यासाठी, चाऱ्यासाठी. मग आम्ही आलोय घरी. चला भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ.